कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ करण्यासाठी शेवगाव पोलीस ठाणे अंतर्गत आज सकाळी 11 ते 12:30 या वेळेत रूट मार्च आणि फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले। या मार्चचे नेतृत्व 102 बटालियन द्रुत कार्यबल RAFच्या सहाय्यक कमांडंट श्रीमती प्रियांका सिंग परिहार यांनी केले। त्यांच्यासोबत निरीक्षक श्री दत्तात्रय मोहिते, जनसंपर्क अधिकारी श्री धनंजय गुजर तसेच 34 पोलीस कर्मचारी सहभागी झाले। याशिवाय शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील आणि शेवगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री समाधान नागरे यांच्यासह त्यांच्या टीमने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। हा रूट मार्च शेवगाव पोलीस ठाणे ते क्रांती चौक, शिवाजी चौक, भगत सिंग चौक, नायकवाडी मोहल्ला, वडार गल्ली, मोची गल्ली, आंबेडकर चौक, क्रांती चौक या प्रमुख मार्गावरून काढण्यात आला। फ्लॅग मार्चचा मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच पोलीस प्रशासन आणि द्रुत कार्यबलाच्या तत्परतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा होता। या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे। द्रुत कार्यबल व स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून झालेल्या या विशेष मोहिमेचा परिणाम शांतता व सुव्यवस्था टिकवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे। तसेच शेवगाव पोलीस ठाण्याच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले की कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, जेणेकरून कायदा व सुव्यवस्था कायम राखता येईल। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय मगर। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।